नमस्कार, अर्चनाच किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत अतिशय खमंग खुसखुशीत असं बाजरीच्या पिठाचं थालीपीठ। तर हे थालीपीठ यामध्ये मी बऱ्याच वेगवेगळ्या भाज्या वापरलेल्या आहेत आणि इथं ज्वारीचं गव्हाचं वगैरे कशाचंच पीठ न वापरता इथं फक्त ज्वारीच्या पिठाच्या मस्त खमंग अशा इथं भरपूर असं थालीपीठ बनवलेले आहेत मी। तर चला मग रेसिपी बघूयात। तर सगळ्यात आधी इथं मी पीठ मळण्यासाठी मोठी परात घेतलेली आहे। त्यामध्ये आपल्याला 1 वाटी मटार घ्यायचं। मटार छान असे उकडून घेतलेले आहेत मी आणि त्याला मॅशरने मॅश करायचं आहे या पद्धतीने। सध्या मटार खूप सीजन मध्ये आहे त्यामुळे मी इथं मटार वापरतेय। त्यानंतर ना इथे माझ्याकडे अर्धा कच्चा बटाटा होता, त्याची साल काढून ठेवलं होतं, तर तो बटाटा मी किसून घेते यामध्ये। तर यात तुम्ही जितक्या जास्त भाज्या वापराल ना तितकं छान खमंग हे थालीपीठ होतं। इथं मी गाजर घेतलेला आहे, भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे आणि 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। तर कांदा कोथिंबीरमुळे ना थालीपीठाला खूप छान चव येते, त्यामुळे ते भरपूर वापरा। सोबत इथे 2 छोटे चमचे मी इथं आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे। सोबतच यामध्ये 1 चमचा हिरवी मिरचीची पेस्ट घ्यायची आहे। तर इथे हिरवी मिरचीची पेस्ट मी टाकलेली आहे। सोबतच यामध्ये आता जिरे पावडर टाकून घ्यायची आहे। तर इथं भाजलेल्या जिऱ्याची पावडर घेतलेली आहे मी, 1.5 ते 2 चमचे टाकलेली आहेत छोट्या चमच्याने। सोबतच यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे। तर 2 चमचे मीठ टाकलेलं आहे। थोडं जास्त क्वांटिटीमध्ये मी थालीपीठ बनवते त्यामुळे थोडं जास्त मीठ इथे टाकलेलं आहे। 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे। त्यानंतर ना इथे 1 ते 1.5 चमचा धने पावडर टाकलेली आहे। तर धने जिरे पावडर हे शक्यतो थालीपीठमध्ये जरूर वापरा, ज्यामुळे खूप छान चव येते। 1 चमचा ओवा टाकलेला आहे। त्यानंतर 2 मोठे चमचे इथं तीळ टाकायचं आहे। तर तीळमुळे पण आहे ना खूप छान टेस्ट येते आणि सध्या थंडीचा दिवस असल्यामुळे बाजरीच्या पिठात तीळ जरूर वापरा। अर्धा चमचा इथे हळद टाकलेली आहे आणि 1 छोटा चमचा जिरं टाकायचं आहे। आता यामध्ये मी 1 ते 1.5 चमचा तूप टाकणार आहे, साजूक तूप। तर तुपामुळे पण जे थालीपीठ आहे ना ते खूप खुसखुशीत होतं। तर इथं 1 ते 1.5 चमचा साजूक तूप टाकलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला पीठ टाकायचं आहे। तर इथं बाजरीचं पीठ घेतलेलं आहे मी, टोटल 4 वाट्या बाजरीचं पीठ वापरलेलं आहे। तुम्ही इथं तुमच्या अकॉर्डिंग टू जर तुम्ही थोडंच बनवत असाल तर तुम्ही इथे थोडं पीठ वापरून देखील हे थालीपीठ बनवू शकता। तर पीठ इथं चाळून घ्यायचं आहे, न चाळता पीठ शक्यतो वापरू नका। तर पीठ छान चाळून घेतलेलं आहे। सुरुवातीला भाज्या आणि पीठ सगळी छान एकजीव करून घ्यायची आहेत। हाताने मी व्यवस्थित छान असं एकजीव करून घेते आणि नंतर ना आपल्याला यामध्ये जसं लागेल तसं पाणी टाकून याचं घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे। तर इथं कांद्यानी जे पीठ आहे ना ते थोडंसं पातळ होऊ शकतं, त्यामुळे आपल्याला पीठ घट्ट मळायचं आहे आणि 5 मिनिटं झाकण लावून बाजूला ठेवून द्यायचं आहे थोडंसं मुरण्यासाठी। 5 ते 10 मिनिटांनंतर तुम्ही लगेच थालीपीठ बनवायला सुरू करू शकता। तर 10 मिनिटं झालेली आहेत, मी इथं थालीपीठ बनवायला सुरुवात करते। तर एक प्लास्टिकची शीट घेतलेली आहे, त्याला व्यवस्थित असं थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचा आहे, पुसून घ्यायचा आहे आणि मग थालीपीठ थापायला सुरुवात करायची आहे। तर गोळा घ्यायचा आहे आणि थोडंसं हाताला तेल लावायचं आहे आणि थालीपीठ थापून घ्यायचं आहे। तुम्ही ओल्या सुती फडक्यावर पण थालीपीठ थापू शकता, पण मी याच पद्धतीने थालीपीठ बनवते आणि आजपर्यंत बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची थालीपीठं मी माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकलेली आहे। तर नक्की जाऊन चेक करा। थालीपीठ छान थापून झालेलं आहे, आता भाजून घेऊयात। तर थालीपीठ भाजण्यासाठी मी शक्यतो लोखंडाचा तवा वापरते। तर त्यावर आहे ना थालीपीठ खूप छान असं भाजलं जातं। शक्यतो जर तुमच्याकडे पण लोखंडाचा तवा असेल तर शक्यतो थालीपीठासाठी लोखंडाचाच तवा वापरा। छान बाजूने तेल सोडून घ्यायचं आहे आणि एक बाजू छान अशी भाजून होईपर्यंत आपण भाजल्यानंतर ना बाजू पलटून घेणार आहोत आणि आता सर्व बाजूने आपल्याला छान तेल सोडायचं आहे। तेल किंवा तूप किंवा बटर काहीही लावू शकता, जे तुम्हाला आवडतं ते लावून याला मस्त खरपूस खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। खूप छान चविष्ट असं हे थालीपीठ होतं। मुलांच्या डब्यात देऊ शकता किंवा घरी जेवणाला पर्याय म्हणून पण तुम्ही हे खाऊ शकता। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात पुढच्या छान अशा रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।